सर्वमंगली मांगल्ये श्री सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कैलासे राधा श्वचंद्रमोणी फणींद्रमाथा केतलानी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मग कोण तारी। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी। प्रस्तुत प्राप्त सरी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमी निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदेव सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा जन्माला येण्याचं प्रयोजन सांगत असताना पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतायत। घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी सजला। सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा ज्या निमित्तानं या ठिकाणी आजचं कीर्तन समर्पित होत आहे श्री मुक्ताबाई देवीची यात्रा या ठिकाणी मुक्काम पोस्ट पेले पेटाळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी अप्रतिम आणि सुंदर या ठिकाणी वातावरणात पहिला श्रावणी मंगळवार समस्त ग्रामस्थ पेटाळी पेले यांच्या सुंदर नियोजनातून या ठिकाणी या कार्यक्रमाची संपन्नता या ठिकाणी होती आणि या खऱ्या अर्थानं पहिल्या श्रावणी मंगळवार असला तरी गर्दी मात्र फार जबरदस्त आहे या ठिकाणी आणि वेळ कीर्तनाची लवकर आहे तरी या ठिकाणी उपस्थिती बाहेरही लोक बसतील मंदिर या ठिकाणी पूर्ण भरलेलं आहे आणि अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन प्रयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे। ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना या ठिकाणी सर्वच कमिटी आहे त्यांचा अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे। आदरणीय सुरेशदादा मठरे असतील यांनी या ठिकाणी संपर्क साधला। या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी संपर्क होत असताना परमश्री अमोल महाराज वाकडे असतील यांनी या ठिकाणी संपर्क साधला त्यांच्याही संपर्कातून या ठिकाणी सेवा मला प्राप्त झाली। या सर्वांचा या ठिकाणी विशेष संपर्क या ठिकाणी झालेला आहे त्यांचा अंतःकरणातून धन्यवाद आहे। माझं या तुमच्या वेगळ्या परिसरात हे पहिलं कीर्तन आहे या तुमच्या गावात तर त्यामुळं मला काही सगळ्यांची नावं काही माहिती नाही त्यामुळे एवढी नावं ज्यांची संपर्क होता ते ट्रूकॉलरला आहेत आणि सुरेश भाऊ वगैरे कंटिन्यू संपर्कात आहे। अमोल महाराज असतील ही सगळीच मंडळी असतील या सर्वांच्या या विशेष संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली। यांनी कुणी मला नाव वगैरे घ्यायला लावली नाही इथे या ठिकाणी सहज मला काय त्यांची नावं घेतली किती आणि ज्यांची राहिली ती महादेवाची नावं घ्यायचं नाही। माझं काही तुमच्या गावात मतदान नाही त्यामुळे मला काही कोणाची नावं माहिती नाही तर नावाच्या गडबडीला त्या खाण्याचं नाव घेतलं की दुसरं सुरू बसते ते मग त्यांनी बोलावलं म्हणून त्याचं नाव घेतलं आम्हाला काय पक्ष तीन ते गावून तरी लागतं आज तुमच्या गावात कीर्तन करायचं तर उद्या दुसऱ्या गावात कीर्तन करायचं लक्षात नाही का आणि म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन सजलं आहोत। या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आमचे सुंदरदादा वगैरे असतील यांचाही संपर्क झाला आमचे गोरक्ष भाऊ असतील सरपंच आहेत त्यांचा संपर्क झाला शंकर असतील ही सगळीच या ठिकाणी तरुण मंडळी यांचा आल्यानंतर भेट झाली अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी सर्वच मंडळी या ठिकाणी करतायत। फेटातूनही सुंदर बांधला तुमचं धन्यवाद आहे या ठिकाणी ते म्हणजे याच फेट्यावर कीर्तन करा ते फेट्यावर नाही करता येत असं काही घ्या बस तुमचं लय तळमळी आमची बी तळमळी कसे व्याख्यान वगैरे असते तर मग भेटलं असतं ते फेट्या तिकडे चालत नाही या फेट्याचा अधिकार आहे म्हणून या ठिकाणी सज्ज आहोत। या ठिकाणी तुमचे या ठिकाणी धन्यवाद। गाण्याची साथ करण्यासाठी माझे जीवन मित्र महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपल्या भागाचं भूषण या ठिकाणी शिवजन्मभूमीचं भूषण आदरणीय अशोक महाराज शिंदे या ठिकाणी महाराजांसाठी जोरदार करण्याचा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांना साथ करण्यासाठी हरिभक्त आहे गोपाल महाराज आदरणीय गोपाल महाराज वारकरी भूषण त्यांच्यासाठी जोरदार करण्याचा गोपाल महाराज तसेच वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आदरणीय शिंदे महाराज तुमची संस्था आहे ना या ठिकाणी त्यांच्यासाठी जोरदार करण्याचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सगळेच आहेत आमचे सगळेच मंडळी जोरदार विनेकरी या सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी मृदंगाची साथ करण्यासाठी आदरणीय माझे जगमित्र आदरणीय मृदंग सम्राट शिंदे महाराज या ठिकाणी आहेत महाराजांसाठी
या दोन्ही या ठिकाणी बंधूंनी मला या परिसरात अनेक कीर्तनाला याही आधी साथ केलेली, अनेक पुण्यस्मरण असेल, वर्षशांती कीर्तन असतील किंवा सप्ताहाती कीर्तन असतील, अनेक ठिकाणी या ठिकाणी आमच्या सगळ्यांचा या ठिकाणी चांगले संबंध या ठिकाणी निर्माण झालेत. आदरणीय महाराज आपलं धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आळंदीचे ज्यांचं वास्तव्य आहे माझे जीवन मित्र परमसिंह मृदंग सम्राट मृदंग विशारद हरिभक्त प्रयाण विठ्ठल महाराज जमदाडे गुरुजी या ठिकाणी आलेत. महाराजांसाठी जोरदार कार्यक्रम महाराज आपल्या या ठिकाणी करण्याचं धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी साऊंड सिस्टीम या ठिकाणी अप्रतिम आहे, चांगली साऊंड सिस्टीम आहे. मंदिरात असल्यामुळे थोडा आवाज होतोय आणि इथं मंदिरात बेस जास्त निर्माण होतो आणि तसं माझ्याही आवाजाला बेस जास्त आहे. त्या ठिकाणी तुमची जबाबदारी फक्त टबल ठेवायची, काही घाबरू नका, सिस्टीम चांगली, तुमची काही चुकी नाही. काय होतं तुम्हाला समजून घेतलं की तुम्ही आम्हाला समजून घ्या, तुम्ही आम्हाला समजून घ्या. थोडंसं या ठिकाणी साऊंड सिस्टीमसाठी त्याची या ठिकाणी आहे फार चांगली कळम आहे. हे जे लाईव्ह चालू कुठलं चॅनल नसतो शिवनेरी संवाद त्यांच्यासाठी जोरदार कार्य. हा बरं, सरांसाठी धन्यवाद सर. आता काय हम नाम के प्रेमी नाही, हरी नाम के प्रेमी. सर्वांचं या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद आहे. सजन आहो ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. अभंग या ठिकाणी जगद्गुरू तुकोबा यांचा अभंग आहे आणि या कीर्तनाच्या प्रसंगी या ठिकाणी अभंग निवडण्याचं कारण असे भगवान परमात्म्याची चरण सेवा ही साध्य करण्यासाठी महाराज संतांनी जन्माला आलो. महाराजांचं म्हणणं असं आहे, महाराज या ठिकाणी पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतायत. अतिशय या ठिकाणी प्रतिज्ञेचा विषय फार समर्पक आणि फार सुंदर आहे. घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. ऐका, महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ, पण आमचं जन्माला येण्याचं प्रयोजन आहे तुझी चरण सेवा साधावया. लक्षात नाही का, जगद्गुरू तुकोबाने प्रतिज्ञा करताय, पण मंडळी प्रतिज्ञेचा विषय भगवान परमात्म्याची चरण सेवा आहे म्हणून पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा आमच्या समोर आहे. मग महाराज अभंग तुम्ही म्हणला घेईन मी जन्म यासाठी देवा, अशी मोठी मोठी माणसं आली आणि फार मोठी माणसं इथे येऊन गेली, त्यांनी प्रतिज्ञा केल्या, मग त्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या आणि मग तुम्ही कसं काय म्हणता घेईन मी जन्म, तुमची प्रतिज्ञा कशी पूर्ण होईल? महाराज सांगतात अनेक मोठी मोठी माणसं आली, तुम्ही कुणी प्रतिज्ञा केली, भीष्मपर केला खरा धनुर्धरा रक्षिले, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली का? नाही झाली. अजून कोणी प्रतिज्ञा केली? बोला. रावणाने प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? आकाशाला शिडी लावी, खरा समुद्र गोड करेल आणि सोन्याला सुगंध आली. झाली का पूर्ण? रावण काय सोपा होता का? 28 कोटी भिंती सोन्याच्या, 7 कोटी घरं सोन्याची. नाही लक्षात आलं का तुमच्या? एवढा होता चौकटीला 22 क्विंटल सोनं होतं रावणाच्या आणि आपलं 10 तोळ्याची चिंडी आता सगळ्या गुन्ह्या उघडायचे. लक्षात आलं म्हणजे ठेवलेली पाहिजे, खायला मिळतं राहिलेली पाहिजे. मला नेहमी सांगत असत, माझं सांगणं असतं तुम्ही कधी शोधे पाहू कीर्तनाला काय तुमचं प्रवीण दादा तुम्ही कीर्तनाला होती, मला वाटतं आपल्या आळे फाट्यावर होते, तेव्हा मी सांगितलं चांगलं राहायचं माणसाने, उगं इंद्रगत नाही राहायचं, तिला आयुष्य एकदा परत आहे का सगळे कपडे कपाटच राहणार, काल रंगा पण कपडे आम ठेवडी बांधणार, शेती बांधणार, लक्षात नाही का? मला असं वाटतं जर हा मनुष्य जन्म दुर्दैव आहे, सर्व देहा माझी पाहो अति दुर्लभ मनुष्य देव, मग जगायचं चांगलं, राहायचं चांगलं. आता आमचे महाराज बघा अशोक महाराज कसं काय पांढरा शुभ्र बघायला कधी दिसलं का नाही? एक लक्षात नाही का? मला काय म्हणायचं, आपण संत आहे का? आपण संतत्वाचं आव्हान, पण संत नाही होऊ शकणार. संत ते होते त्यांच्या सगळ्याला खिशे नव्हते आणि आमच्या सगळ्यालाही लांब लांब खिशे. आम्ही तेवढे ठरवल्याशिवाय कात्रच मारत नाही का? संतांची भूमिका मांडली, पण संतांची भूमिका फार वेगळी. अखंड जया तुझी प्रेमे
अखंड दया तुझी प्रीती मजदी दयाची संगती हा मगनी कमळापरी उजवाना गांधारा पडोनी नाही उदाची संताची अखंड ही संतांची भूमिका आणि ते संत त्या अभंगात प्रतिज्ञा करतात. देवा अरे मी जन्माला येऊ पण महाराज जन्माला येणं सोपं आहे का? अनेक मोठ्यांनी प्रतिज्ञा केल्या. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. पहिला मंडळ रावणाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली आणि मग स्वतः देवाने प्रतिज्ञा केली तर हरिशस्त्र हाती सांगितलं 4 गोष्टी युक्तीच्या. ते कृष्ण भगवान परमात्म्याला सुदर्शन चक्र हातात घ्यावं लागलं. देवाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. मग महाराज या सगळ्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या तर तुमची प्रतिज्ञा कशी काय पूर्ण होईल? महाराज सांगतात या सर्वांनी प्रतिज्ञा केल्या पण त्या प्रतिज्ञा वेगळ्या होत्या. माझी प्रतिज्ञा पूर्ण का होईल? ऐका मोठं वाक्य आहे. माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे पण परमात्मा संबंधीची केल्याशिवाय राहू नये हेही सत्य आहे. ज्या प्रतिज्ञेचा विषय स्वतः भगवान परमात्मा आहे. तुझी चरण सेवा साधाव्या म्हणून तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाहिजे. आणि मग ज्या प्रतिज्ञेचा विषय देवाची चरण सेवा आहे ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याची जबाबदारी देवाची. विठ्ठल म्हणून महाराज सांगताना मी जन्माला आहे. महाराज जन्माला येणं एवढं सोपं नाही. एवढं सोपं नाही. गोपाल महाराज मृत्यू लोक जन्माला येणं एवढं सोपं आहे का? तरी तू कुमार संतना मी जन्माला आहे. पण त्या आधी आले घेईन जन्मांतरी उपदोनिया पृथ्वी येऊ काला खावर ही बात. ते आधी जन्माला आले पण ते म्हणताना मी परत जन्माला आहे. आणि तसं बघ ऐकलं ते जन्मालाच येत नव्हती. काय म्हणले? हे विठोबा जाणार नाही म्हणले जन्माला. विठोबा म्हणतात तुका तुला जावं लागेल. तुका म्हणला देवा मृत्यू लोकातली लोक वगाळे. वगाळ कळलं का? हे त्यांच्या शब्द वगाळ. काय कळलं का? वगाळ म्हणजे आपल्याची पुढे जायला लागली की आपलीच मागवत. काय म्हणायचं तुम्हाला? मागे वाढणारी लोकांची नाही आपलीच येत त्याला वगाळ म्हणतात. तुका म्हणतो विठोबा अरे तू यांच्यात मला पाठवतो आणि वेळेत का फिरमालाही ती वगाळ येत म्हणजे लक्ष नाही का सध्या लाव. वगाळ म्हणजे हसायला गेले. वगाळ शब्द लगेच कळला बरं का? माघवर त्या हे महत्वाचं नाही आपलीच माणसं माघवरचं लक्ष नव्हता. हे विठोबा म्हणतो तुका ते वगाळ म्हणजे टोचणारे काटे मीच बनवल्या. टोचणारे काटे नसतील तर चांगल्या माणसाला चांगलं काम करता नाही येणार. चांगल्या माणसाला चांगलं काम करता यावं तर कुणीतरी पायाला टाकला पाहिजे. आणि बघा मागे वाटणारी माणसं खरंच आपलीच बरं का? तुम्हाला काय वाटतं? राजकारणात ते राजकारण आमच्याकडे राजकारण प्रमाणाच्या बाहेर. कीर्तन करायला आता तुम्ही जर तुम्ही घेतलं कीर्तन आता सगळ्यांना ते भारी नाही वाटतं. काय म्हणजे मुसलमानाचा बाबा बोलावला तुम्ही आणि तुम्ही पहिले श्रावणी मंगळवारला नाही कळलं का तुम्हाला? हे जर जाईल जरा तुम्हाला आपण आता पैसे घेऊन बोला तेच म्हणजे ऐकायला आम्ही कधी आमच्या तोंडाने सांगतो का असतं हे आपण काय म्हणून जन्माला माहिती नाही. आपल्याला आपण सगळे हिंदू म्हणून म्हणणार आहे. ये भूमि किसकी है? ये भूमि हिंदू की है. ये भूमि किसकी है? ये भूमि प्रभू रामचंद्र की आहे. संतांच्या संताची नाही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. विठ्ठल म्हणून तुकोबा काय तिथं जन्मालाच येत नव्हते. तुकोबाला सांगता तेव्हा लई स्पर्धा ऐकण्यास स्पर्धा काय वाटतं तुम्हाला? अहो आता हे तू जोडीला येतो सोळा नाही का गायका गायकांच्या तिथं घेऊन येतो.
आता ते शिकेंद्रला गेलो अशोक महाराज एकदा एक म्हटलं महाराज कसं काय वाटतं एक नंबर म्हणजे तसं काय महाराज बाजूच्याची कशी काय लावली म्हणजे जेव्हा हा तवई म्हणलं महाराज तसं नाही म्हणजे माझ्या मागे त्याला म्हणता काही नावावर चालला अरे बाबा तुझ्या सोबत म्हणून घे म्हणजे परमार्थ सगळीकडे कधी तिकडं नाही तिकडं असं लक्षण नाही का सांगायचं तात्पर्य असेल जाऊ द्या आता ते लेट पुढे कीर्तन नाही मला वेळेचं पण नाही 6:30 शार्प कीर्तन सोडून मला पुढे 8 ते 10 कार्यक्रम होता पण या कार्यक्रमासाठी तर नमुने 9 ते 11 करा कारण एवढ्या करा पण आता म्हणजे ही लोक जीवा भावाची आणि थोडं कमी बी असते दोन विभाग आता कुठलाच गाव आहे ना लक्षात नाही का त्याला कळते हुशार कसा आवाज येतो तसं समजून घ्यायचं लक्षात नाही का सांगायचं तात्पर्य सगळं हो जगद्गुरु तुकोबाला हे का सांगितलं ही खरी स्पर्धा आहे ना फार मोठी स्पर्धा आहे आता काय झालं शिंदे महाराज मी नवीन गाडी घेतली आता तुम्ही मला व्हॉट्सअपला काही नाही तुम्ही मला अभिनंदनचा विषय टाकला इंस्टाग्रामला कमी मारला विषय आणि तुम्ही तर विठ्ठल हारच घेऊन आला गाडीला पण एक आमचा जोडीदार आहे तुला जोडीदार आहे चांगला आहे सगळे जोडीदार नुसते मित्र म्हणायचं सगळे तसे मित्र नसतात बरं का काही आतल्या गाठीची वेळ असते लक्षात नाही का ते ऐकताना तुमचं दुःख ऐकतात पण लोकांना हसून सांगते आज दिले पाहिजे लक्षात नाही का तर त्यांनी फोन केला म्हणजे कमी महाराज गाडी घेतली म्हणून हो म्हणजे नवीन घेतली म्हणजे आता नवीनच घेतली नाही म्हणजे मग 30 लाखाची घेतली म्हणून बरोबर आहे नाही म्हणजे मग इनोवा घेतली म्हणजे इनोवाच घेतली मग म्हणजे हप्त्यावर घेतली का म्हणजे सप्त्यावर घेतली काय स्वतःच्या घरासमोर 4 घरे तू शिकलंच ना लोकांनी कोणत्या पोटात दुखते कुणाचा बंगला चालला की हे का पोटात दुखते अरे दुसऱ्याचं चांगलं होताना बघितल्यावर आपल्या विनवण्याच्या पायऱ्या विठोबा तयार करतो त्याला काय मागायची गरज नाही तर आई मुक्ताबाईंना मागायची काय गरज नाही तिला सांगता तिला माहिती आहे कोण कुणाचं हे कोण कसं आहे आणि कोण कसं आहे या दरबारात माफी नाही बरं का कडक व्यवस्था लक्षात नाही का जागृत व्यवस्था लक्षात नाही का सगळं हो हे सांगायचं तात्पर्य एवढे आवाज तू ज्ञाती कीर्तन नंतर म्हणजे काहीतरी जाजवेल आहे ना लक्षात नाही का मला काय सांगायचे आणि घेऊन मी जर तुम्हाला सांगतो देवा झाला नाही पण जातो बरं का आता तुझी चरण सेवा आतापर्यंत सगळे खालवरती गेले पण तुकोबारेच अपवाद आहेत ते वरून खाली आले त्यांचं प्रमाण आहे आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असं हे बोली नाही की ऋषीचा तो हरवरताया आलो कशासाठी झाडू संतांचे मार्ग आडला भरले जग आडला भरलेल्या जगाला आम्ही सन्मानाला लावण्यासाठी सगळी माणसं खालून वरती गेली पण तुकोबारे वरतून खाली आले उडते हे जग नदे खवे डोळा तो गडबडा म्हणून माणसाने खालून वरती जायचं असतं पण तुकोबारे वरून खाली आले का महाराज लक्षात नाही का सांगायचं तात्पर्य असं आहे पहिलीचा मुलगा 2री 3री 4थी 5वीत परत पहिलीच नाही प्रतिज्ञा काय की संतांची प्रतिज्ञा म्हणून पूर्ण आहे नाही तर आपण बी प्रतिज्ञा केली की शाळेत भारत माझा सारे भारतीय माझे मोठे कोणाने बरं भारत माझा सारे भारतीय माझे धाबा धावण्यांची आम्ही बी म्हणजे आम्ही बी प्रतिज्ञा केल्या तर सारे भारतीय आमचे बांधव आहेत म्हणजे आमची मांडणी झाले का आमच्या पूर्ण तुकोबारा सगळी माणसं खालून वरती निघाली ग्रामपंचायत सदस्य तो काय म्हणतो पुढच्या वेळेस सरपंच झालं पाहिजे हा सरपंच काय म्हणतो आता जर पंचायत समितीला नियोजन लावतो चांगला बसला म्हणजे माझा पंचायत समितीवाला म्हणतो आता केला परिषद राहतो राजकारण चांगलं आहे कसं आहे राजकारण हे सुंदर समाजकारण आहे त्या दृष्टीने पाहता आलं पाहिजे आमचा कुठला पक्ष नाही
लक्षात नाही का? तुमच्या गावात 2 तास चांगलं कीर्तन केलं, तुमच्या गावाचा विकास आमच्या हातात नाही. राजकीय क्षेत्रातील लोक सामाजिक क्षेत्रात छान काम करतात म्हणून त्यांचं या घेऊन नाही. लक्षात नाही का? सांगायचं हे म्हणणे असते पहिल्यांदाच आमच्या कोणी दिवसावर अहो ते कार्यकर्ता महत्वाचं आहे ना. सकाळी कुणाच्या कीर्तनाला गेला, नंतर कुठेतरी लग्नाला कार्याला कुणाच्या मातीला बायको फोन करते कुठे म्हणले म्हणजे प्रभागात थोडं काम राहिलं. 12 वाजता घरी पोरगत आपलं तरी याला पत्या नाही. मला झालं काही तुला संघर्ष नाही. माझं कीर्तन फक्त सकारात्मक असतं. यात तुम्हाला निगेटिव्ह काहीच दिसतात नाही. कीर्तनकारांनी आता सकारात्मक दृष्टिकोन मांडावे, कारण प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला उभारी मिळती काम करताना म्हणून कीर्तनाला भेटायला जगद्गुरु तुकोबा आहे हा बरं का. आणि मग जिल्हा परिषदेला म्हणतो आता मी चेअरमन झालो पाहिजे कारखान्याचा. चेअरमन म्हणतो आता बाद झालं, आता लई प्रश्न मिळवला, आता म्हणजे तालुक्यात जिल्ह्यात आता आमदार झालो पाहिजे. आमदार काय म्हणतो? खासदार झालो पाहिजे. खासदार काय म्हणतो? पंतप्रधान. मुख्यमंत्री झालं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतो पंतप्रधान झालं पाहिजे. पंतप्रधान म्हणजे मला राष्ट्रपती झालं पाहिजे. राष्ट्रपती म्हणजे परत मला ग्रामपंचायत सदस्य करतात. काय म्हणायचे तुम्हाला? माणसाला खालून वरती जायचं, तुकोबाला वरतून खाली येते. घेईन मी जन्म यासाठी देवा हे काय का सज्जन आहो. जे प्राज्ञ असतात ना ते आज्ञा करतात, जे सुज्ञ ते प्रतिज्ञा करतात. तुकोबाला सुज्ञ आहे, लक्षात नाही का? आणि आज्ञांपुढे आज्ञा होते. मग महाराज खालून वरती जायचं, ते वरून खाली कसं काय येतात? लक्षात नाही का? तुमचं आमचं प्रारब्ध शिल्लक आहे. आम्ही नाही म्हटलं तरी आम्हाला इथे यावं लागतं. हा आगात कर्मी जे पुरावे तैतेही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे लिहाय का. तुमचं माझं प्रारब्ध शिल्लक आम्हाला यावंच लागतं. देव आणि यदा रूपा म्हणे करुणी खरी खरीदासी आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. कुळीची हे कुलदेवी केली ठावी सजदावी बरवे झाले शरण गेलो. ऐका सांगायचं तात्पर्य आणि याला रूपा म्हणे करुणी खरे हरिदासी. सज्जन आहो, देव दुसऱ्याच्या इच्छेने अवतरला येतात. तुम्ही आम्ही यावंच लागतं. संत जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर येतो जातो आम्ही देवाच्या सांगाल. तुका म्हणे गात देवनाम. आम्ही देवाबरोबर आलो का? आमचं प्रारब्ध शिल्लक नाही. आमच्या येण्यामध्येही स्वातंत्र्य आणि आमच्या जाण्यामध्ये स्वातंत्र्य नाही. तर मग तुकोबाला म्हणले घेईल मी जन्म आणि कमी महाराज तुम्ही आपण घेतला आणि म्हणजे खाला वाटव मला लागतं म्हणला घेईल मी जन्म. आपल्या जमणार आहे का? बळे विन शक्ती बोलू नये. जेवढा आपला पराक्रम तेवढंच आपण बोलावं. एका बाईला पोत लागलं तू आहे ते गेलेला कसं अजून विचार त्याच्याकडे मला माणसं पोत आलं वागायला लागलं पोत. आता पोत लागले आपल्या इकडे पिंपणी त्याच्या पुढे सांगतात एवढी म्हणते पुढे बघत म्हणतात पुढे वाईट म्हणतात एवढी शकत दिली लागली पाहिजे जगत करायला. बळे मी शक्ती बोलू नये. आता ते देऊ शकत दिली ती काय त्याच्याकडे काय सोपा लावा नाही. ते नाना अंगाला धुपाला विकाला देणे अशी नाड्याची गाड बांधायची अशी बाई लगेच करायची नुसतं अंगारात टाकला लोक म्हणली पूत बाहेर येतो काही लक्ष नाही का? पूत काय बाहेर आलं नाही तर देवडू शती बायको मात्र बाहेर मागून बाहेर ती म्हणजे महाराज काय झालंय ते मला कळा का तुला पूत काढतोय. ती म्हणजे 4 वर्ष झालं पडलेल्या घराची भिंत बांधा आणि मग लोकांचं पूत बांधा. बळे बिन शक्ती बोलू नये. जेवढा आपला पराक्रम आपण तेवढं बोलावं. आपल्या हातात नाही जन्माला येणं. हे जन्माला येणं आणि झालं हे संतांच्या हातात आहे. संत स्वतःहून आले आणि स्वतःहून गेले. याच शब्दावर नंतर आम्ही जन्माला येतो. घेईन मी जन्म राज्यासाठी घेईन मी जन्म राज्यासाठी
घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. तेव्हा आम्ही जन्माला येऊ पण आमचं जन्माचं प्रयोजन तुझी चरण सेवा साधावया. आता आपण जे बसतो ना तुझी चरण सेवा साधावया पण तो विठ्ठल असतो नाही तर ती मिठाई आहे. स्वरूप एकच आहे, एकच स्वरूप आहे. हा म्हणून मग अशी प्रमाण दिलं कुळीची हे कुळदेवी केली धावी संतांनी. ती कुळीची कुळदेवी म्हणजे जो तिथं जो विठ्ठल आहे ना तिथं मी तीच लक्षण आहे का स्वरूप वेगळं नाही. देव आणि देवी एकच आहे. लक्षण नाही का सांगायचं काय तात्पर्य आहे. मुक्ताबाई देवी आणि विठ्ठल इथं जरी नमस्कार केला इथं दर्शन घेतलं तरी दर्शन तिथे. लक्षण नका सांगायचं. उदा बोला उदा बोला उद बोला उद बोला उद बोला बाई उद बोला उद बोला उद बोला बाई मामुलीना हो.
आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाचे दाटी हो कुंडली कदिवटा शोभे वाळवंती हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो उदबोला 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 कृष्णाबाई माऊला उदबोला उदबोला कृष्णाबाई माऊला वा वा एकच नंबर करणार आजच करायचा चांगले गाणारे डिप्लो मध्ये तोडगाला आम्ही आपल्या हात पेचकडे बघायचं हे गेले कुणाला म्हणून घेतला त्यांनी म्हणलेलं यांनी कुणाला म्हणलेलं आवडत नाही त्याला अजिबात महाराज एक नंबर काय गोपाल महाराज तुमचा आवाज बघित दिसतोय मी हात पण नाही साधी राहिली पण उच्च विचार आवाज मी एक नंबर एक 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 नोट्स तुमच्या अशा लागतात ना गड्या काय ठरवता तुम्ही आवडे काय काय आपलेच कलाकार आपली माणसं आपण मोठी केली पाहिजे छान या ठिकाणी महाराज या ठिकाणी अपवाद वादक छान आहे थोडं पवड्या वेळेस द्या त्यांना थोडं वाचायला काय म्हणजे ते रोजच असतात पण कसं असतं कलाकारांचं मोठं पण म्हणजे इतरांना बी मोठा पण ते आमचे महाराष्ट्रातले महाराज असं या ठिकाणी सांगायचं तात्पर्य त्यांची इच्छा आहे थोडा पवडा घ्यायचा म्हणजे झटका मारतो तर काय 6:30 वाजायचा लक्ष आणि मग एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी तुझी चरण सेवा साधावया इथं जरी चरण सेवा साध्य केली आणि तिथं जरी नमस्कार केला तर देव आणि देवी एकच आहे आणि मुक्ताबाई देवी आणि विठाई देवी तिचं स्वरूप वेगळी नाही ती एकच आहे खऱ्या अर्थानं तिची संबोधन वेगळी आहे तिला वेगळ्या नावाने बोलतात लक्षात नाही का एकच स्वरूपानं आहे आणि म्हणून सजन आहो तुझी चरण सेवा साधावया महाराज कशा पद्धतीने सेवा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी आम्ही काय करू तर आम्ही हरिनाम कीर्तन करू आम्ही काय करू तर आम्ही संतांचे पूजन करू आणि आम्ही काय करू तर आम्ही महाद्वारात लोटांगण घालू या 3 पद्धतीनं आम्ही तुझी सेवा साध्य करू महाराज पहिली सेवा हरिनाम कीर्तन का ते सोपं कीर्तन आहे बाबा नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे बाकी सगळे कीर्तन अवघड तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे अवघडे तुझं सूक्ष्म म्हणून की स्थूल रे अवघडे तुझी पार नाही ना माझी अल्पमती नारायणा आणि काल्याचं कीर्तन हे सोपं आहे का तळहात ते करत डाव्या गुडघ्यान रांग डाव्या गुडघ्यान रांग चिडू गेला पेल्या गेल्या गडबडी झाल्या सांग पिढा हरिताचे पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा पाण्यात गेला Hare
मी तो कुठला वाटायला थोडं थोडं येतंय बाबा हा जीव माझा हा जीव माझा झाला युविडा सांगणा पाण्यात गेला कसा हे सांगणा पाण्यात गेला हरिनाम कीर्तन सोपा कीर्तन आहे संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी दोन चरणांचा विचार झाला एक शंका आणि मध्यभजन हरिनाम कीर्तन म्हणजे देवाची सेवा महाद्वारात लोटांगण म्हणजे देवीची आणि देवाची सेवा व संतांचे पूजन आणि देवाची चरण सेवा काय संबंध आहे काय कळलं का महाराज कळलं नाही मला तुम्ही म्हणता संतांचे पूजन आणि तुझी चरण सेवा साधावया लक्ष नाही का याचा संबंध असा आहे म्हणजे अर्थ असा आहे लक्ष नाही का संतांचं पूजन आणि देवाचं पूजन याच्यात फरक आहे जर तुमच्या दारात अशोक महाराज जर दारात संत आले आणि तुम्ही देवाची पूजा करत असताल तर देव काय सांगतात जो माझी पूजा करी सर्वथा ते निमज हानी तल्याला तो माझ्या घाता प्रवर्तला हा शब्द कळला का तुम्हाला हरिनाम कीर्तन म्हणतात हे बरोबर कळलं पण देवाची पूजा संतांची पूजा म्हणजे कान फडत माती गेलेला आणि माफी मागाय गेला नगरला काय कळलं का तुम्हाला आजारी एकाला इंजेक्शन दुसऱ्याला पण 33ऱ्याला गुण चौथ्याला हरिनाम कीर्तन हे कळलं संतांचे पूजन आणि देवाची चरण सेवा काय संबंध आहे लक्षात नाही का आई साहेब जर संत तुमच्या दारावर आले आणि तुम्ही देवाची पूजा करत असाल तर देव हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी घेईन मी जन्म यासाठी देवा आणि हे सगळं मिळालं आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही तारा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी देवा अनेक सायास न करीन धैर्यास का तुझी चरण सेवा साध्य झाल्यावर आता अपेक्षा नाही देवा मोक्षम्मा घरी कामारी दासी होय सानोयसी तुका म्हणे म्हणून हरिनाम कीर्तन सोपं कीर्तन अंबे जगदंबे जगदंबे जय जय अंबे अंबे जगदंबे जगदंबे जय जय अंबे अंबे जगदंबे जगदंबे जय जय अंबे अंबे जगदंबे ताली वाजवा जगदंबे 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 जय जय अंबे जगदंबे अंबे जगदंबे जगदंबे ताली 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 आपल्या दुःख या ठिकाणी मुक्ताबाई मातेच्या समोर करूया हे अंबे जगदंबे जगदंबे हे अंबे जगदंबे 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 अंबे जगदंबे जगदंबे जगदंबे
वाहिनी जागो जागो मुक्ताबाई जागो 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 जगदम्बे जगदम्बे जय जय अम्बे विठोबा रखवारी It's